नमस्कार. आज आपण अशा एका तंत्रज्ञानावर बोलणार आहोत जे आपल्या जगाला ऊर्जा तर देतं पण आपल्या नजरेआडच राहतं. तर मग आजच्या चर्चेत काय काय आहे? आपण सुरुवात करणार आहोत एका अगदी वेगळ्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरने. मग त्याच्या काही मर्यादा आपण समजून घेऊ. त्यानंतर ग्रीडमधलं ते प्रचंड व्होल्टेज आणि करंट मोजतात तरी कसं हे पाहूया. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याचं आपल्यासाठी नेमकं महत्त्व काय आहे हेही जाणून घेऊ. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आपल्याला शाळेपासून माहिती आहे की ट्रान्सफॉर्मरला 2 वाइंडिंग्ज असतात, बरोबर? पण आज आपण हीच मूळ कल्पना जरा बाजूला ठेवणार आहोत. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, खरंय, पण हे शक्य आहे. आणि याच्या मागेच एका भन्नाट इंजिनिअरिंग डिझाईनचं रहस्य आहे. यालाच म्हणतात ऑटो ट्रान्सफॉर्मर. म्हणजे बघा, नॉर्मल ट्रान्सफॉर्मरमध्ये कसं 2 वेगळ्या वेगळ्या वाइंडिंग्ज असतात, पण ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये तसं नाही. इथे फक्त एकच कॉमन वाइंडिंग असते आणि तीच व्होल्टेज बदलण्याचं सगळं काम करते. आणि गंमत म्हणजे याच एका वाइंडिंगच्या डिझाईनमुळे व्होल्टेज वाढवणं म्हणजे स्टेप अप आणि कमी करणं म्हणजे स्टेप डाऊन, दोन्ही गोष्टी अगदी सहज शक्य होतात. किती फ्लेक्सिबल डिझाईन आहे विचार करा. या अनोख्या रचनेमुळे काय होतं तर त्याचा आकार लहान होतो, बनवायचा खर्च कमी होतो आणि एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमताही वाढते. सोप्या भाषेत सांगायचं तर कमी जागेत कमी खर्चात जास्त काम. पण म्हणतात प्रत्येक हुशार डिझाईनसोबत काहीतरी अट असतेच. तर मग आता याची मर्यादा काय आहे ते पाहूया. तर याची सगळ्यात मोठी मर्यादा आहे ती म्हणजे यातली प्रायमरी आणि सेकंडरी सर्किट्स एकमेकांपासून इलेक्ट्रिकली वेगळी नसतात, ती जोडलेली असतात. आणि यामुळे काय होतं तर जिथे सेफ्टीसाठी दोन्ही सर्किट्स पूर्णपणे वेगळी म्हणजे आयसोलेटेड असणं खूप गरजेचं असतं, तिथे हे ट्रान्सफॉर्मर्स अजिबात वापरता येत नाहीत. ओके, तर ऑटो ट्रान्सफॉर्मरचा विषय तर कळला. आता एका वेगळ्याच चॅलेंजचा विचार करूया. मोठ्या मोठ्या पॉवर लाईन्समध्ये हजारो व्होल्ट्सचा करंट वाहत असतो. तो मोजायचा कसा? विचार करा, तिथे आपण आपला साधा मीटर जोडला तर काय होईल? मोठा धोका. म्हणूनच इंजिनियर्सना एका वेगळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित उपायाची गरज होती. आणि तोच उपाय आहे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर्स. हे एका अर्थाने इलेक्ट्रिकल जगाचे ट्रान्सलेटर्स आहेत. ते ग्रिडच्या त्या प्रचंड शक्तीला आपल्या सामान्य मीटरला समजेल आणि मोजता येईल अशा सेफ लेव्हलवर आणून देतात. यातला पहिला प्रकार बघूया, करंट ट्रान्सफॉर्मर, ज्याला आपण शॉर्टमध्ये सीटी म्हणतो. नावावरूनच कळतंय याचं काम आहे प्रचंड इलेक्ट्रिक करंट मोजणं. याचे पण 2 मुख्य प्रकार आहेत. एका प्रकारात त्याला स्वतःची प्रायमरी वाइंडिंग असते, पण दुसऱ्या प्रकारात चक्क ती जी मोठी पॉवर लाईन आहे तीच प्रायमरी वाइंडिंग म्हणून काम करते. किती इंटरेस्टिंग आहे बघा. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. सिटीचं जे सेकंडरी सर्किट असतं ते कधीही चुकूनही उघडं सोडू नये, कारण तसं केल्यास तिथे प्रचंड धोकादायक व्होल्टेज तयार होऊ शकतं, जे अक्षरशः जीव घेणं ठरू शकतं. बरं, करंट मोजायला तर सिटी आहे, मग व्होल्टेज म्हणजे विजेचा दाब मोजण्यासाठी काय? त्यासाठी आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजेच पीटी. हा ट्रान्सफॉर्मर कसा जोडतात तर थेट हाय व्होल्टेज लाईनला समांतर म्हणजे पॅरललमध्ये. तो काय करतो की त्या हजारो व्होल्ट्समधून एक छोटासा नमुना घेतो आणि त्याला साधारणपणे 110 व्होल्ट सारख्या सुरक्षित लेव्हलपर्यंत खाली आणतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, याचं मुख्य काम पॉवर सप्लाय करणं नाहीये, तर मोजमाप आणि प्रोटेक्शन सिस्टमसाठी त्या हाय व्होल्टेज लाईनचं एक अचूक कमी व्होल्टेजवालं प्रतिबिंब तयार करणं हे त्याचं काम आहे. तर आत्तापर्यंत आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर, सीटी आणि पीटी बद्दल जाणून घेतलं. पण आता प्रश्न हा आहे की हे सगळे घटक मिळून आपल्या पॉवर ग्रिडसाठी इतके महत्त्वाचे का ठरतात? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या पॉवर ग्रिडचं नर्वस सिस्टीम आहेत. यांच्यामुळेच तर व्होल्टेज कमी जास्त करता येतं, करंट आणि व्होल्टेज सुरक्षितपणे मोजता येतं आणि याच माहितीच्या आधारावर संपूर्ण ग्रिडला स्थिर आणि सुरक्षित ठेवलं जातं. खरं सांगायचं तर यांच्याशिवाय आपला आजचा आधुनिक पॉवर नेटवर्क चालवणं जवळजवळ अशक्यच आहे. हे विशेष ट्रान्सफॉर्मर्स म्हणजे आपल्या नजरेआड काम करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या अद्भुत उदाहरणांपैकी एक आहेत, नाही का? आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या रोजच्या जीवनाला आधार देणारे असे आणखी किती अदृश्य नायक आपल्या आजूबाजूला असतील ज्यांच्याकडे आपलं कधी लक्षच जात नाही.